इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्था देवमनुसारं बुद्धो भगवान् सुखो बुद्धा उपादो सुखा सत्थं मदेशना सुखा संघस्य सामग्री समगानं तपो सुखो नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय। ज्या सुगताने समग्र मानव जातीला दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश दिला ते दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध। तथागतांनी स्वचिंतनातून समग्र मानव जातीच्या मुक्तीसाठी मानवाच्या संपूर्ण विकारांना नष्ट करण्यासाठी स्वयं प्रयत्नातून स्वसंशोधनातून दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश निर्माण केला। तो तथागतांचा निब्बाणगामी मार्ग बौद्ध धम्म। सुगताच्या या निब्बाणगामी सद्धम्माचं स्वतः आचरण करून इतर संपूर्ण सुज्ञ साधकांना प्रिय सज्जन उपासक उपासिकांना त्याचा लाभ व्हावा या उद्देशाने त्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। हे तीन रत्न पुन्हा एकदा तुम्हाला आम्हाला प्राप्त करून देणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या युगप्रवर्तक बोधिसत्वास सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। अच्छा 22व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष पूजनीय भदंत डॉक्टर S.R. इंदवंस महास्तवीर यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो। या धम्म परिषदेच्या निमित्ताने 2 दिवसापर्यंत ज्यांच्या वाणीच्या माध्यमातून आपण सद्धम्म ऐकणार आहोत, बुद्ध वचन ऐकणार आहोत, 2 दिवसासाठी या धम्म मंचावरून तुम्हाला धम्मामृत पाजण्यासाठी
उपस्थित असलेला सदा पूजनीय भिक्खू संघ, वर्तमान काळातील या संघरत्नाला सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। आज अखिल भारतीय 22वी बौद्ध धम्म परिषद आपल्या भरतपूर या ठिकाणी संपन्न करीत आहोत। भरतपूर आणि आमचं नातं तसं फार जुनं आहे। आम्ही लहान असताना गुरुवर्य पूज्य भदंत धम्मसेवकजी महास्तवीर खेमोधम्मजी महास्तवीर यांच्या समवेत अनेक वेळेस या भरतपूर नगरीमध्ये आलो। मोठ्या भंतीजी सोबत जेव्हा जेव्हा आलो तेव्हा लहान होतो, पण तुमच्यामधली श्रद्धा तेव्हापासून जाणतो। भरतपूरच्या बुद्ध विहारामध्ये खाटेवरती भंतेजी बसायचे आणि रात्रभर प्रवचन चालायचे। कोणी म्हणायचं नाही भंतेजी बस करा ना, आता लयच कंटाळा आला। अनेक विद्वान लोक तुमच्यातले मोठ्या भंतेजींना प्रश्न विचारायचे आणि भंतेजी त्या संपूर्ण प्रश्नांचे समाधानकारक उत्तर द्यायचे। ही एका वर्षात होणारी एक धम्म परिषद, पण मोठ्या भंतेजीच्या सहवासामध्ये राहिलेले तुम्ही सारे जेव्हा जेव्हा भंतेजी भरतपुरात आले, पूर्वाराम बुद्ध विहारात आले, तेव्हा तेव्हा तुम्ही एक धम्म परिषदच ऐकलेली आहे। पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर यांच्या सहवासामध्ये एक रात्र राहणे किंवा काही तासापर्यंत त्यांना ऐकणे हे फार मोठं महान पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। आणि म्हणून ही धम्मनगरी पूजनीय गुरुवर्य भदंत धम्मसेवकजी महास्तवीर खेमोधम्मजी महास्तवीर स्मृतिशेष धम्ममित्रजी महास्तवीर यांच्या त्यागानं आणि त्यांनी शिकवलेल्या धम्मामुळे आजही श्रद्धा भावना जपणारी ही पुण्यनगरी आहे असं आम्हाला वाटते। एकदा सर्वांनी दोन्ही हात जोडायचे आहेत आणि या पुण्यनगरीसाठी जरा जोरदार 3 वेळेस साधुकार द्यायचा। म्हणा साधू साधू साधू। प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, आज सलग 22 वर्षाचा हा इतिहास तुम्ही आम्ही डोळ्यांनी बघत आहोत। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी धम्म परिषदा सुरू झाल्या। काही काही धम्म परिषदा एकच वर्षी झाल्यात, दुसऱ्या वर्षापर्यंत गेल्याच नाही। काही काही 5 वर्षापर्यंत गेल्या, 6व्या वर्षी गेल्याच नाही। 7व्या वर्षी धम्म परिषद झालीच नाही। पण हा अखंडित इतिहास तुम्ही गाजवलाय, सजवलाय, नटवलाय। तब्बल 22 वर्षापर्यंत अशाच पद्धतीनं कार्यक्रम करणं ही साधी सोधी गोष्ट नाही। बुद्धाचं एक वचन आहे, बुद्ध म्हणतात धम्माचं काम कुठे उभं राहतं, विपස්සना सेंटर कुठे तयार होतं, जास्तीत जास्त श्रद्धावान लोक कुठे जन्माला येतात। इतिहासामध्ये तुम्ही आम्ही गेलो तर बुद्धांचे सर्वाधिक वर्षावास कुठले आहेत? श्रावस्तीचे। आणि म्हणून श्रावस्तीमध्ये सर्वाधिक श्रद्धावंतांची संख्या वाढली ना।
पूजनीय अर्हत भिक्खूंचे जिथे जिथे ज्या ज्या भूमीला स्पर्श झाला किंवा गतकाळात भूतकाळामध्ये एखाद्या जमिनीवरती अरहंतांनी वर्षावास केला तर त्या त्या ठिकाणी धम्माचे काम उभे राहतात. या नगरीमध्ये जरी अरहंताचे पावलं लागले नसतील पण त्याच मार्गावरती चालणाऱ्या एका त्यागी विनयधारी पूजनीय भिक्खू धम्मसेवकजी महास्तवीर यांचे पावलं या जमिनीला लागलेले आहेत आणि म्हणून तो धम्माचा वारसा 22 वर्षापासून तुम्ही आम्ही जपत आहोत. सर्वसाधारण गोष्ट नाहीये, अमूल्य गोष्ट आहे, अतुल्य गोष्ट आहे. आणि म्हणून संपूर्ण धम्म परिषदांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करायचं काय आहे किंवा बौद्ध काळामध्ये ज्या काही धम्म परिषदा घडल्या गेल्या 22 वर्षापासून ही धम्म परिषद इथे संपन्न होते. संपूर्ण भारतभर जिकडे तिकडे बौद्ध धम्म परिषदा होऊ लागल्या. परिषदांचं काम काय असायला पाहिजे, परिषदांचे उद्देश काय असायला पाहिजे आणि 2-2 दिवसाच्या परिषदेमधून आम्ही साध्य काय करून घेतो, तर या संदर्भामध्ये परिषदांमध्येच या गोष्टींचं चिंतन झालं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तर त्या ठिकाणी परिषदा असतात. दिवसभर आम्ही घसा कोरडा करू सांगतो लोकांना. पंचशिलाचं पालन करा रे, अष्टशिलाचं पालन करा रे, महिन्यात 4 दिवस उपवास व्रताचं पालन करा रे. परिषदेच्या स्टेजवरून एकदा भंतेजी खाली गेले की संध्याकाळी आपले 2-4 गायक आणि ते वाजंत्री येऊन बसतात आणि मग सुरू राहते कार्यक्रम. काही काही ठिकाणी तर आम्हाला म्हणतात बाप्पा भंतेजी लवकर आटपाना, गायक येऊन बसलाय. म्हणजे नाच गाणं आणि तमाशा यामध्ये रस असणे हे उन्नतीचं लक्षण नाही आहे, हे अधोगतीचं लक्षण आहे. धम्म परिषदांचा उद्देशही तोच आहे. हा एवढा खटाटोप कशासाठी आहे? मी आयोजकांना बोलत होतो की किती किती खर्च आहे बघा ना तुम्ही, है ना. हे तुम्ही जे बसलात ना, हे 70,000चा पेंडॉल आहे आणि जो पेंडॉल वाला आहे त्याचं बॅनर तिथे लागलेलं आहे. 22 वर्षापासून तोच माणूस. धम्म परिषद काय करते? वाडेगावचे आहेत ते. धम्म परिषद तुम्हाला आम्हाला जोडून ठेवण्याचं काम करते. धम्म परिषद तुम्हाला आम्हाला पुन्हा पुन्हा ऊर्जा प्राप्त करून देण्याचं काम करते. आणि म्हणून आम्हाला प्रचारक या नात्यानं असं वाटते की तुम्ही 100 लोक आले तरी खर्च तेवढाच होणार आहे आणि 1000 लोक आले तरी खर्च तेवढाच होणार आहे. आता तुम्ही जर इकडे थोडस मान फिरवली तर 15% लोक, त्यांना काहीच घेणं देणं इथं काय चालू आहे, कुछ लेना देना नहीं उनको. बुलाया है, जाएंगे, दाल रोटी खाएंगे, ठंडा पानी पिएंगे, दुकान में से कुछ लेके आएंगे और पूछा किसने तो कहेंगे भरतपुर गए थे. क्या लाया है? कुछ नहीं. है ना? ते काय कामाचं आहे का बरं? अजिबात कामाचं नाहीये. आता मला या गोष्टीची शाश्वती आहे, जोपर्यंत प्रवचन समाप्त होणार नाही तोपर्यंत ही गर्दी कमी होणार नाही, ही गर्दी वाढणार आहे. कारण इथे जे काही आजूबाजूचे खेडे आहेत
आम्ही लहानपणी त्या प्रत्येक खेड्यामध्ये गेलो. आमच्याकडे पिवळी गाडी असायची. धम्ममित्रजी यांच्यासोबत आम्ही फिरायचो. एका दिवसात 4-4 गाव 5-5 गाव आम्ही करायचो. काही लोक विचारत नाहीत, काहीच नाही. फक्त गाण्याचा आवाज आला रे आला की लोक तांदूळ घेऊन, गहू घेऊन, कांदे, मिरच्या, लसण, मेथीच्या जुड्या पण आणायचे, तेलाचे डबे आणायचे आणि आम्हाला आणून द्यायचे. मुळाव्याची गाडी आहे, संपला विषय. भरतपूरची गाडी आहे, संपला विषय. या धम्म परिषदेसाठी आजूबाजूच्या खेड्यांमध्ये लोक वाट पाहतात, भरतपूरची गाडी कधी येते, भरतपूरची गाडी कधी येते. आणि नाही झाली एखाद्या वेळेस तर आयोजकाला फोन लावून विचारतात, का हो यावेळेस गाडी नाही आली. हे कसं काय बरं? ही श्रद्धा भावना कशी काय उत्पन्न झाली? याचाही इतिहास आपण तपासला पाहिजे. माणूस जन्मल्या श्रद्धावान होतो का बरं? कसा श्रद्धावान होतो व्यक्ती? श्रद्धावान होण्यासाठी काय लागतं? धम्मवान होण्यासाठी काय लागतं? धम्ममार्गावर चालण्यासाठी काय काय लागतं? तर बुद्धानं सांगितलं. बुद्ध म्हणतात साऱ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमचे गत जन्मातले पुण्यकर्म, भूतकाळातले पुण्यकर्म आणि वर्तमान काळातले पुण्यकर्म. या भूतकाळातल्या पुण्यकर्मांची आणि वर्तमान काळातल्या पुण्यकर्माची जर महिमा तुम्हाला कळाली तर तुम्ही वर्तमान भविष्य काळातल्या पुण्यकर्माकडे जाणार. काय म्हणाले बुद्ध? बुद्ध म्हणाले की आज जे कोणी आम्ही आहोत तर या असण्यावरती आमच्या भूतकाळातल्या कर्माचा सुद्धा परिणाम आहे. लक्षात घ्या. धम्म परिषदेमध्ये आम्ही कशासाठी आलो? ह्याच गोष्टी समजून घेण्यासाठी आलो. इथे सारे उत्तर तुम्हाला सापडतील. तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचं काम नाही. बोलता बोलता सारा हा पूजनीय भिक्खू संघ तुमच्या मनातल्या हर एक प्रश्नाचं उत्तर देऊन जाणार आहे. बुद्ध म्हणतात की इथे माणूस म्हणून जन्माला येणं हे साऱ्यात मोठं काम आहे. मनुष्यपटी लाभ, माणूस म्हणून जन्माला येणे हे साऱ्यात मोठं काम आहे. माणूस म्हणून जन्माला आल्या तेव्हा बसू लागले, माणूस म्हणून जन्माला आले म्हणून ऐकू लागले, माणूस म्हणून जन्माला आले म्हणून समजून घेऊ लागले, माणूस म्हणून जन्माला आले समजलेला आचरणात आणू लागले, माणूस म्हणून जन्माला आले आचरणात आणल्यामुळे दुःखमुक्त होऊ लागले. है ना? मग आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो तर इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला जर प्रश्न विचारला, का रे बाबा तू कसा काय आला? बाबा तुम्ही कसे काय आले? नाही तुम्ही कशा काय आला? भाऊ तुम्ही कसे काय आले? ताई तुम्ही कशा काय आला? साऱ्यांचं उत्तर असलं आम्हाला काय विचारता बनतेजी, आमच्या मायबापाला विचार. असंच आहे. बुद्धानं त्या काळी त्यावेळी सांगितलं, आम्ही कोणाच्या घरी जन्माला आलो, आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो, आम्ही कोणत्या कुळामध्ये जन्माला आलो, आम्ही कोणत्या देशामध्ये जन्माला आलो, हे सार 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 काही जन्माला येण्याच्या अगोदर केलेल्या पुण्यकर्माचा प्रताप असतो. आता भूतकाळातले पुण्यकर्म चांगले होते म्हणून माणूस म्हणून जन्माला आलो, आणि माणूस म्हणून जन्माला आलो माणसासारखंच वागू नाही लागलो तर मग भविष्य काळातले पुण्यकर्म होतील का? नाही, बिलकुल नाही. म्हणजे माणसानं भविष्य काळाच्या पुण्यकर्माची शिदोरी जमा करण्यासाठी
त्याला लागणारा वैचारिक मलिदा पुरवण्यासाठी वर्तमान काळातल्या धम्म परिषदांची गरज आहे. धम्म परिषदा कशासाठी असतात? धम्म चर्चेसाठी धम्म परिषदा असतात. हे साऱ्यात मोठं धम्माचं काम आहे. हे जे 300 300 400 400 500 500 1000 किलोमीटरहून आले भिक्खू इथं कशासाठी आले? हे धम्माची चर्चाच करायला आलेत ना. धम्माच्या चर्चेशिवाय दुसरं काय? तुम्हाला धम्म सांगून द्यायला चालेल ना. कोणाची पद्धत जराशी गंभीर असेल आणि कोणी हसू हसू शिकवेल, पण धम्मच सांगेल. पद्धत दोन आहेत. कोणी फार गंभीर होऊन बोलेल आणि कोणी कोणी जाने लिव्हर सारखं हसू हसू तुम्हाला मारेल, पण सांगेल मात्र तेच की तुम्हाला आम्हाला काय करायचं, तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे. तर हेच करायचं आहे की आम्हाला धम्म परिषदामध्ये गेल्यानंतर तुम्ही आम्ही वर्तमान काळाच्या धम्म परिषदांना काय म्हणायला पाहिजे? तर पुण्यकर्माची बँक है ना. बँकेत पैसे टाकले ना, 2 वर्षानं 4 वर्षानं 5 वर्षानं पुन्हा डबल टेबल होतात. ते फिक्स डिपॉझिट एफडी. तर ही पुण्यकर्माची बँक आहे. इथे सुद्धा तुमचे पुण्यकर्म वाढणार आहे. धम्म परिषदेला आले ना, असे फिरू लागलो आपण पेंडवलं तर त्यानं काय पुण्यकर्म वाढत नाही. वाढतील का त्यानं? साऱ्यात जगातलं साऱ्यात मोठं काम, साऱ्या जगातलं मोठं काम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या कर्माच्या आधारावरती माणसाला छळलं गेलं, या कर्माच्या आधारावरती माणसाला गुलाम बनवलं गेलं, या कर्माच्या आधारावरती माणसामध्ये संघर्ष निर्माण केला. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला ते कर्म बारीक पद्धतीने समजून घ्यावे लागतील, सूक्ष्म पद्धतीने. कर्म समजल्याशिवाय आम्ही माणूस आहोत, आम्ही माणसासारखं जगत आहोत हे मात्र बोलता येत नाही. ज्याला ज्याला प्रत्येक कर्म करत असताना त्या कर्माची परिणामांची चिंता आहे, तर ह्या 4 गोष्टी तुमच्या आमच्या जवळ पाहिजे. एक, आम्हाला मूर्ख कोणाला म्हणतात हे समजता आलं पाहिजे. दुसरं, पूजनीय कोणाला म्हणतात हे ओळखता आलं पाहिजे. पंडित कोणाला म्हणतात हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि त्यांच्या सहवासामध्ये आम्ही गेलो पाहिजे. जसा सहवास असेल तर तसे माणसं घडतात ना. सहवासाशिवाय दुसरं काय आहे का? परिसरात जर चांगले लोक असतील तर लोक चांगले घडतील. तुमच्या लहान लहान लेकरांना जेव्हा ते खेळायला जातात आणि खेळायला गेल्यानंतर पुन्हा वापस येतात, आल्यानंतर बघा एखाद्याची शिवी शिकून येतात. घरात तुम्ही शिव्या शिकवता का लेकरांना? नाही. घरात तर तुम्ही चांगलं चांगलं शिकवता ना. मग लेकर शिव्या कुठे शिकू लागले? परिसरात ना. तुमचा परिसर कसा आहे तर हे सुद्धा महत्वाचं आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तुमच्या आमच्या मनाची जडणघडण आजूबाजूच्या किंवा परिसरातल्या लोकांमध्ये कोणती क्षमता आहे, ते लोक कसे आहेत, तर त्यावर सुद्धा आधारभूत आहे. एक उदाहरण तुम्हाला माहित आहे. 2 मैत्रिणी असतात. एक असते मराठी बोलणारी, एक असते हिंदी बोलणारी. जिगरी फ्रेंड है ना. जिगरी फ्रेंड, लय चांगल्या मैत्रिणी. जुन्या काळातली जर अशी गोष्ट आहे. त्या दोघी जणी बिचाऱ्या टाइमपास म्हणून, आता बघा लोक टाइमपास म्हणून काय काय करू लागले. तर तेव्हाचे लोक बिचारे टाइमपास म्हणून मेहनतीचं काम करायचे, टाइमपास करायचं.
तर त्या दोघ्या मैत्रिणी जात्यावरती दळण दळायला बसल्या, है ना. आता त्या ताईला जात्यावरती दळण दळत असताना माहेरची आठवण आली. तिनं सुरू केलं, माझा ग बंधुराया बसला घोड्यावर, मारली घोड्याला टाप, घोडा गेला दिल्लीवर, घोडा गेला कलकत्त्यावर, घोडा आला भरतपूरला. सुरू झालं तिचं. तर ती हिंदी बाई होती बिचारी, तिला काय समजेना काय म्हणायली बाई मराठी काय. पण तिला ते भाऊ म्हणजे भैया समजला. या मराठी बाईचं चालू, माझा ग बंधुराया बसला घोड्यावर, मारली घोड्याला टाप, घोडा गेला दिल्ली शहरात. तिला समजायला ते दिल्ली, कलकत्ता, मुंबई, भरतपूर. आणि मी मनातल्या मनात विचार केला तिनं, म्हणे तेरा भैया नहीं मेरा भैया क्या कम है क्या. मराठी का येई ना बेचारी म्हणी, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. सहवास कसा आहे, सहवास कसा आहे, तर त्यावर सुद्धा पुण्य कर्म ठरलेले असतात. कुशल कर्म हे न काही करताच मिळणारी गोष्टच नाहीये, बिलकुल नाही. आता सहवास कसा आहे, एखाद्या ताईला बिचारीला तिच्या सोबतची मैत्रीण जर धार्मिक असेल, पुण्यवंतांची लेक असेल, सज्जन घरातली सून असेल, बुद्धांची उपासिका असेल आणि बाबासाहेबांची मुलगी असेल, कन्या असेल, तर तिचे संस्कारच वेगळे असतात ना, हे का नाही. आणि त्या परिसरामध्ये त्या परिघामध्ये राहिलेली लोक सुद्धा तशाच पद्धतीने घडतात. आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे भरतपूरच्या लोकांच्या श्रद्धेबद्दल आवर्जून बोलत असतो. ते तुम्ही कमावलं ना, एका वर्षात नाही कमावलं तुम्ही, ते त्याला कमवायला तुम्हाला 22 वर्ष लागले. 1975 पासूनचा हा इतिहास इथला, है का नाही. ते भरतपूरला काहीतरी म्हणायचे, आता ते पूर्वाराम भरतपूर झालं, गंधकुटी आली, जेतवन आलं, है ना, श्रावस्ती, भरतपूर श्रावस्ती. तर या सगळ्या गोष्टी आमच्या सहवासावर डिपेंड आहेत, किंवा आमच्या आजूबाजूला कोण आहेत याच्यावरती खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, तथागत सम्यक संबुद्धांनी श्रावस्तीच्या जेतवनातलाच हा उपदेश आहे की तुम्ही आम्ही कोणाच्या सहवासामध्ये जायला पाहिजे, तुम्ही आम्ही पूजनीय कोणाला म्हणायला पाहिजे, तुम्ही आम्ही पंडितांची कशा पद्धतीने ओळख करायला पाहिजे, आणि चांगल्या लोकांच्या सहवासात तुम्ही आम्ही का जायला पाहिजे, याविषयी त्या काळी त्यावेळी तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेला आहे. आणि हा उपदेश सुद्धा जैतवनातलाच आहे, अनाथ पिंडकाच्या बुद्ध विहारातला. एक देवता संपूर्ण परिसर प्रकाशित करून तथागत सम्यक संबुद्धांकडे आली. गुडघ्यावर बसून ती देवता म्हणाली की आम्ही फार विचार केलाय, सज्जनांसोबत विचार केलाय, दुर्जनांसोबत प्रश्न केलेत, साऱ्या लोकांना प्रश्न केल्यानंतर जेव्हा त्यांना विचारलं की मनुष्याचं परम सुख कुठे आहे, मनुष्याने काय केल्यानंतर उत्तम मंगल त्याला प्राप्त होणार, उत्तम मंगल ते क्षणाचं असणार नाही, सूक्ष्म काळासाठी नाही, दीर्घ काळापर्यंत जे असणार आहे ते उत्तम मंगल कोणतं आहे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात 38 मंगलापैकी जे काही मंगल बुद्धाने पहिल्यांदा शिकवले, बुद्ध म्हणतात असे वनाच बालानं पंडितानं
च सेवना पूजाच पूजनीयान इत्थं मंगलमुत्तमं। पंडित लोकांची संगत धरावी आणि पूजनीय लोकांची पूजा करावी हेच उत्तम मंगल आहे। किती सोपं वाटते बरं ऐकायला। पंडित लोकांची संगत धरावी आणि पूजनीय लोकांची पूजा करावी हेच उत्तम मंगल आहे। आता जे जे लोक दुःखी आहेत, तुम्ही आम्हीच नाही, भारतातलीच नाही, या जगामध्ये जे जे लोक दुःखी आहेत त्याचं एकच कारण आहे की त्यांच्या सहवासामध्ये पंडित नाही। नाम वाले पंडित नहीं, कर्मों से पंडित, ज्ञान से पंडित, मुक्ति का मार्ग जिन्हें जिन्हें मिला है वो खरे पंडित है ना। एखाद्या माणसाचं नाव पंडित असेल, त्याच्यासोबत राहिल्यावर तुमचं कल्याण होणार आहे का? होईल का कल्याण? नाही ना। तो पंडित म्हणजे कोण? पूजनीय कोण आहे? कोणत्या लोकांची तुम्ही आम्ही संगती करायला पाहिजे? बुद्धाचं हे पहिलं वचन आहे महामंगल सूत्रातलं। आणि या सूताच्या आधारावरती तथागत सम्यक संबुद्धांचा तुम्हाला आम्हाला उपदेश समजून घ्यावा लागेल। बुद्ध म्हणतात पंडित लोकांची संगती धरावी। पुस्तक वाचून कोणी पंडित होतो का? नाही हो। ज्याला लय चांगलं बोलता येते, तासन तास माईक दिला, ते लोक बोंबलायला लागले तरी माईक सोडतच नाही, असा 2-2 तास बोलणारा पंडित असतो का? पटू देणारा पंडित असतो का? हसवणारा पंडित असतो का? रडवणारा पंडित असतो का? नाही। जो उत्तम प्रकारे आंधळ्याला सुद्धा त्याच्या ज्ञान चक्षुने धम्माची जाणीव करून देतो, त्याला म्हटलेलं आहे पंडित। गुणाने पंडित असले पाहिजे। मग पंडित म्हणजे कोण? त्या काळी त्यावेळीची व्याख्या बालवग्गा आहे धम्मपदामध्ये, त्याच्यामध्ये मूर्खांची व्याख्या सांगितलेली आहे काही गाथांमध्ये। 423 गाथा आहेत आणि 26 वग्गामध्ये तो धम्मपद नावाचा ग्रंथ आहे। जे लोक स्वतःला शहाणे म्हणतात, बरेच लोक असे असतात, मैं बड़ा, मेरे आगे कुछ नहीं, मैं सबसे बड़ा। ज्याला तुम्ही आम्ही काय म्हणतो? अति शहाणा त्याचा बैल रिकामा, त्याची गाय पण रिकामी, त्याची मेंढी पण रिकामी आणि त्याची शेळी पण रिकामी। अति शहाणा त्याचा बैल रिकामा, काय नाही, त्याचं डोसकं पण रिकामच असते। मग पंडित म्हणजे कोण? पंडित या शब्दाचा अर्थ मूर्ख म्हणजे कोण हे समजल्यावर तुम्हाला आम्हाला समजते। जो मूर्ख स्वतःला शहाणा म्हणतो तो तेवढ्यानेच मूर्ख होऊन जातो, आणि जो मूर्ख स्वतःला खरा मूर्ख आहे असं समजतो तो तेवढ्याने शहाणा होऊन जातो। आता जगामध्ये जर आपण पंडित लोकांना शोधायला चाललोय, तर जे लोक म्हणतात मीच पंडित आहे, म्हणजे जो मूर्ख स्वतःला शहाणा समजू लागलाय तर तोच खऱ्या अर्थाने मूर्ख आहे। तुमच्या भाषेमध्ये ज्याला पंचशील माहित नाही तो मूर्ख, ज्याला अष्टशील माहित नाही तो मूर्ख, जो कधीच बुद्ध विहारात जात नाही तो मूर्ख,
जो घरातल्या लोकांना सुद्धा बुद्ध विहारात जाऊ देत नाही तो मूर्ख, आपल्याकडे आलेल्या नातेवाईकाला तो धम्म कार्यात येऊ देत नाही तो मूर्ख, आणि विहारामध्ये जाणाऱ्या किंवा धम्म कार्य करणाऱ्या लोकांची सदोनित निंदा करतो तो मूर्ख. बरेच लोक म्हणतात आहे ना, तुम्ही ऐकले असेल, या भरतपूरचे लोक येडे आहेत, ते 22 वर्षापासून हेच करू लागले, काय काम ना धाम यायला म्हणतात लोक म्हणतात, आणि जवळचेच म्हणतात. गेल्या 22 वर्षापासून तुम्ही राबताय, किती मेहनत आहे. मी सकाळी आलो, मला येऊन म्हणजे 4 वाजता मी अकोल्यात होतो, इथं येईपर्यंत मला 5 वाजले. मी आल्यानंतर पाहिलं साऱ्या महिला तिथे, म्हणजे तरुण, लहान लेकरं, म्हाताऱ्या वयातल्या बाया, साऱ्या जण त्या थंडगार पाणी आजूबाजूला परिसरामध्ये मारत होत्या. सुंदर अशी साज सजावट त्यांनी केली. एक तुमच्याच गावचे रिटायर फौजी आहे, तर ते त्या बुद्ध विहारामध्ये झाडू मारत होते. किती आनंद वाटला हो. आनंद या गोष्टीचा वाटला की एवढा वयोवृद्ध माणूस हातामध्ये झाडू घेऊन ते संपूर्ण परिसर झाडायला. पण लाजही वाटली. लाज कशी वाटली? तरुण गेले कुठं? एवढा मथारा माणूस जर हातामध्ये झाडू घेऊन खराटा मारू लागलाय झाडू विहारामध्ये, तर तुमचे आमचे तरुण गेले कुठं? तरुणांना सवय लागली पाहिजे का नाही? है का नाही? कारण भावी जर पिढी सुधारायची असेल तर तुमचा आमचा तरुण सुद्धा पंडितांच्या संगतीमध्ये आला पाहिजे ना. पंडितांची संगती लागल्याशिवाय, सुज्ञ लोकांची संगती लागल्याशिवाय, श्रमणांच्या संगतीमध्ये असल्याशिवाय, भिक्खू लोकांच्या संगतीमध्ये असल्याशिवाय, बुद्ध विहारामध्ये नित्यनियमाने गेल्याशिवाय तुमचं आमचं कल्याण होणार आहे का? अजिबातच नाही. एखाद्या माणसाकडे लाखो करोडो अरबो खरबो पैसे असू द्या, पैसा तुम्हाला सुख देत नाही, नाही देत सुख. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, किती पैसा आहे? सुख आहे का? असं म्हणतात की त्या अभिषेक आणि ऐश्वर्या रायची फारकत झाली. तर काय खरं काय खोटं आम्हाला माहित नाही. म्हणतात बाबा टीव्ही मीडियावर, झाली म्हणी फारकत. आहे का सुखी पैशावाला? नाही. ज्याच्याकडे पैसा नाही परंतु धम्माची दौलत आहे, धम्माच्या ज्ञानाचा खजिना आहे, आणि धम्माच्या ज्ञानाचा खजिना असलेला मनुष्य भिकारी जरी असला तरी तो सुखाने राहतो, सुखाने जगतो, इतरांना आनंद देतो, आणि मरताना सुद्धा सुखाने मरतो. आणि तुम्हाला आम्हाला धम्माची गरज काय? तर याच गोष्टीसाठी धम्माची गरज आहे. या जगातल्या वेगवेगळ्या धर्मातले लोक, पंथातले लोक बौद्ध धम्माचं आचरण करू लागले. त्याचं कारण काय? त्याचं कारणच हे आहे की त्यांना सुखाने राहायचं आहे, सुखाने जगायचं आहे, आणि सुखाने मरायचं आहे. त्यामुळे तर त्यांना ती गोडी लागली. आमचे युट्यूब चॅनल आहेत, आम्हाला अशा अशा लोकांचे फोन येतात की नाही खरं काम, तुम्ही तर करताच फोन, पण इतर जाती धर्मातले लोक आम्हाला फोन करतात, गुरुजी बहुत अच्छी बात करते हो, अभी तक ऐसा सुना ही नहीं, हमें लगा था कि भगवान बुद्ध तो उनके हैं, भगवान बुद्ध तो उनके हैं, मगर आज समझ रहा है आपकी बातों से बुद्ध सारे विश्व का है. तुमचा आमचा बुद्ध आहे का? साऱ्या विश्वाचा बुद्ध आहे. आणि म्हणून बुद्धानं शिकवलेली एक एक गोष्ट तुम्हाला आम्हाला आचरणामध्ये आणावी लागेल. आणि आणखी महत्वाचं, जे लोक गरीब आहेत ना, गरीब
गरिबांना जास्तीत जास्त सद्धम्माची गरज आहे आणि गरीबच लोक हे जास्त स्वरूपात दान देऊ शकतात. ते वेळेचंही दान देतात, ते पैशाचंही दान देतात आणि ते श्रमदान सुद्धा करतात. तर त्यामुळे ज्या ज्या लोकांना असं वाटते की मला मिळालेलं हे आयुष्य हे सुखाने मला जगता यावं, माझ्या परिसरातील आजूबाजूच्या लोकांना मला मरेपर्यंत बांधून ठेवता यावं, जोडता यावं आणि मी मरताना सुद्धा सुखाने मरावं, असं ज्या ज्या लोकांना वाटते तर त्या त्या लोकांनी पंडित लोकांची संगती धरावी. पंडित लोकांची, है ना? म्हणजे असं म्हणू नका की मला 15 मित्र आहेत, मला 15 मैत्रिणी आहेत, त्या 15 पैकी एकही कामाचं नाही, तर मग ते 15चे 20 आणि 20चे 30 असून काय फायदा आहे? एकच ठेवा, पण असा ठेवा सारी पुत्रासारखा. एकच मित्र ठेवा महामुगल्ल्यांसारखा, एकच मित्र ठेवा आनंदासारखा, एकच मित्र ठेवा उपाली सारखा, एकच मित्र ठेवा काश्यपांसारखा, एकच मैत्रिणी ठेवा महाप्रजापती गौतमी सारखी. हे भाराभर पसारा काही कामाचा नाही. हिच्या बड्डेला साडी, तिच्या बड्डेला साडी, साडीच साडी. जोपर्यंत चांगले लोक तुमच्या आमच्या सहवासात राहत नाहीत, पंडित लोक तुमच्या आमच्या सहवासात राहत नाहीत, तोपर्यंत सद्धम्माची गोडी लागणार नाही. मग पंडित कोण आहे बरं? आजच्या काळातला पंडित कोण आहे? तर इथे तुमच्या स्टेजवर बसलेला भिक्खू संघ है ना. स्टेजवर बसलेला जो काही भिक्खू संघ आहे तर ते पंडित आहेत. कारण आम्ही सुद्धा मूर्खाची संगती सोडलेले लोक आहोत. आम्ही मूर्खाच्या मागे लागत नाही, आम्ही मूर्खापासून वंचित आहोत. आणि तुम्ही सुद्धा मूर्खांपासून दूर गेलं पाहिजे. जो व्यक्ती सद्धम्माची तुम्हाला आम्हाला गोडी लावू शकत नाही ना, तो खरा मूर्ख आहे. बरेच लोक असे असतात की ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्रिरत्नाची बदनामी करतात. जगातलं सर्वात मोठं पाप कर्म बुद्ध, धम्म आणि संघाची बदनामी करणे साऱ्यात मोठं कर्म आहे. एखादी शिवी दिली तर ठीक आहे, त्याचं काय तेवढं कर्म होत नाही, पण द्या असं या मताचा मी नाही बरं. शिवी देऊच नाही, नाही तर मनसाल भंतीजी सांगून गेले बाप्पा, शिवी दिली तर काहीच होत नाही. या 3 रत्नाची बदनामी करू नये. तर काही काही लोक सहज मजाक मध्येच म्हणतात. खूप वेळेस ऐकलं असेल तुम्ही, आम्ही तर रोजच ऐकतो, तो तसाच आहे, ही अशीच आहे, हे म्हणते असाच आहे. आणि खरंच बुद्ध झाले असतील का? आणि धम्म खरंच मार्गावर नेणार का? आणि धम्म खरंच निर्वाणाकडे घेऊन जाईल का? आणि बुद्धाच्या भिक्खू संघ हा धम्माची महिमा आम्हाला पटवू देऊ शकेल का? असे वेगवेगळे प्रश्न, याला विचिकित्सा म्हटलेला आहे, शंका. असे अनंत प्रश्न असतात. आणि हे प्रश्न कधी सुटतील? जेव्हा आम्ही परिषदांमध्ये येऊन तासंतास बसू. हे 5 आणि 10 आणि अर्ध्या तासाचं कामच नाहीये, बिलकुल नाही. बुद्धांना शोधण्यासाठी किती वर्ष लागले? बुद्धांना हा मार्ग शोधण्यासाठी किती वर्ष लागले? आणि तो मार्ग आम्ही तुम्हाला 1 तासात सांगावा आणि तो तुम्हाला समजेल असं होईल का? नाही. हे तासंतास बसावं लागेल. म्हणून 22 वर्षापासून बसतो ना आपण इथे. दरवर्षाला 2 दिवस हे त्याचसाठी आणि इमानदारीनं की इथे या पेंडॉल मध्ये बसलेले सारेच्या सारे
हे सज्जन लोक आहेत. म्हणजे तुम्ही मूर्ख नाहीत. एकदा वाजवा तुमच्यासाठी टाळ्या जरा. हे तुम्ही जे टाळ्या वाजू लागले ना, तुम्ही मूर्ख नाही. आज आणि उद्या तुम्ही पंडितांच्या रांगेत आहात. माय बावल्यांनो, उपासक आणि उपासिकांनो, आमची नजर जाते तिथपर्यंत बसलेल्या सर्व उपासक उपासिकांनो, आज आणि उद्या 2 दिवसापर्यंत तुम्ही सज्जन लोक आहात. आता कोण किती काय काय घेऊन जाते ते त्याच्या मनावर. इथं तर सोन्याचं दुकान आहे, पण काही लोकांना जिलेबीच आवडेल त्याला आम्ही काय कराव. काही लोकांना भजेच आवडतील त्याला आम्ही काय कराव. काही लोकांना खेळणीच आवडतील त्याला आम्ही काय कराव. हे सोन्याचं दुकान आहे ना. हे सोन्याचं दुकान आहे. संस्थेकडे 50 का 53 ग्राम सोनं जमा झालेलं आहे बुद्ध मूर्तीसाठी, है ना. तर हे सोन्याचं दुकान आहे आणि इथून तुम्ही 2 दिवस फक्त सोनं लुटणार आहात. त्याचं कारण असं आहे की मूर्खाच्या संगतीमध्ये नाही तुम्ही, आता सज्जनांच्या पंडितांच्या संगतीमध्ये आहात. एक काम तर झालं आता आमचं. कोणतं काम झालं? बुद्धाच्या सद्धम्माचा वारंवार पद्धतीनं प्रचार आणि प्रसार करणाऱ्या पूजनीय पंडित श्रमणांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही आलो. आता आणखी एक मोठं काम करायचं आहे. ते काम कोणतं आहे? पूजनीय लोकांची पूजा करायची आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमच्याही समाजाला पूजनीय कोण आहे समजलंच नाही. कोणाच्या मागे पळतात मेंढरासारखे. पूजनीय कोण? पूजनीय लोकांची खासियत काय? पूजनीय लोकांमध्ये असते काय? जगामध्ये एकच पूजनीय व्यक्ती आहे, एकच पूजनीय महापुरुष आहे, ज्याला तुम्ही आम्ही सम्यक संबुद्ध म्हणतो. ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध. हे पूजनीय आहे. पूजा काय करायची असते? तुम्ही आम्ही आमच्या बुद्ध विहारांमध्ये मोठमोठ्या प्रकारचे फोटो मूर्त्या लावतो ना. कारण काय बरं त्याचं? आता आपल्या पूर्वाराम बुद्ध विहारात बुद्धांची मूर्ती आहे, अशोकांची मूर्ती आहे, बाबासाहेबांची मूर्ती आहे, रमाईची मूर्ती आहे. मग या मूर्त्या तुम्ही आम्ही का लावतो? आता जगामध्ये दगडाची, लाकडाची, लोखंडाची, सोन्याची, पितळाची, हिऱ्याची, मोत्याची, माणिकची, वेगवेगळ्या रत्नांच्या जरी मूर्त्या केल्या, मूर्त्या है ना, तर प्रतिकात्मक पूजा करणं ठीक आहे. खरं तर कनिष्काच्या काळामध्ये बुद्ध मूर्तीचा शोध लागला, बुद्ध मूर्ती तयार झाली आणि त्यानंतर मग ती मूर्ती जिकडे तिकडे नेण्यात आली. पण पूजा काय करायची? पूजा कोणाची करायची? पूजा कशासाठी करायची? आम्ही बुद्धाची पूजा करतो ना, करतो का नाही? आम्ही धम्माची पूजा करतो, आम्ही संघाची पूजा करतो. मग ही पूजा काय करायची असते की त्या त्रिरत्नातले गुण आमच्यामध्ये आले पाहिजे, किंवा त्या त्रिरत्नाच्या गुणाच्या स्मरणामुळे आमच्या मनाची अवस्था कुशल झाली पाहिजे आणि त्या कुशल चित्तातून काया वाचा आणि मनानं योग्य ते कर्म झाले पाहिजे. यासाठी आम्ही या 3 रत्नांची पूजा करतो. बरं, पूजा स्थान जर चुकीचं निवडलं तर मग हे जन्मच वाया जाते. पूजा स्थान जेतवडाचंच 500 महिलांनी एकदाच आपलं पूजास्थान निवडलेलं होतं. जेतवनाच्या बाजूला, बुद्ध काळातली गोष्ट आहे, जेतवनातल्या बाजूला एक मोठ्याच्या मोठं रमणीय असं तळ होतं त्या काळात. आणि त्या तळ्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या फुलांच्या जातीचे झाडं होते. सकाळी सकाळी
500 ब्राह्मण स्त्रिया त्या तळ्याच्या अवताभोवती यायच्या. पूजा कशाची करायची आणि पूजनीय तुमच्या आमच्यासाठी कोण आहे? त्या तळ्याच्या अवतीभोवती त्या 500 स्त्रिया सकाळी सकाळी यायच्या आणि आपल्या हातातील पात्रामध्ये ते फुल टाकायच्या. आणि सगळ्या जणींचे फुलांचं पात्र भरल्यानंतर ते त्यांचं काय ते आराध्य दैवत असेल त्या आराध्य देवताला त्या फुलं चढवायच्या आणि घरी जायच्या. बरं, असं हे निरंतर काम त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून सुरू होत. धर्मांतराच्या अगोदर तुमचं आमचं तेच काम होतं. दिसला दगड की टाक हार, दिसला दगड की लाव शेंदूर, दिसला दगड की फोड नारळ, आणि दिसला दगड की काप बकर, दिसला दगड की काप कोंबडी. हेच काम चालू होतं ना धर्मांतराच्या अगोदर, है का नाही? मग या 500 महिलांचं सुद्धा ते चालू होतं. सकाळ झाली की 500 महिला त्या जायच्या, ते फुलं वेचायच्या, फुलं वेचून आपल्या आराध्य इष्ट देवतेला त्या समर्पित करायच्या. आणि फुलं समर्पित केल्यानंतर हात जोडून म्हणायच्या की हे आमच्या इष्ट देवता, आम्हाला सुखी कर, आम्हाला निरोगी कर, आम्हाला दुःख मुक्त कर, आमच्या संपूर्ण इच्छांची पूर्तता कर, असं त्या रोज म्हणायच्या. 6 महिने झाले, 1 वर्ष झाला, पण 500 महिलांपैकी एकाही महिलेला काहीच फरक पडला नाही. एकदा पौर्णिमेच्या दिवशी तथागत सम्यक संबुद्ध त्या तलावाच्या काठी साधना करायला एका झाडाखाली बसले. नित्य नियमानं ह्या 500 महिला आल्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या तळ्याच्या आजूबाजूचे फुलं जमा केले आणि त्यांच्या इष्ट देवतेला ते समर्पित करतील एवढ्या त्यांची नजर एका वृक्षाखाली बसलेल्या तथागत सम्यक संबुद्धांकडे गेली. आणि तथागत सम्यक संबुद्धांना पाहता क्षणी त्यांनी त्यांचा निर्णय बदलला. अरे, किती रमणीय हा सहवास आहे. पूजाच पूजनीयानं, किती रमणीय हा सहवास आहे. त्या तथागत सम्यक संबुद्धांना पाहिल्याबरोबर असं वाटतंय की सारी इच्छांची पूर्ती झालेली आहे. त्या साऱ्या 500च्या 500 महिला आल्या आणि त्यांनी कुठल्याही स्वरूपातला विचार न करता आपल्या पुष्पपात्रातील सारे पुष्प तथागत सम्यक संबुद्धांना अर्पण केले. आणि 500 जणी म्हणाल्या की भगवान, आतापर्यंत आम्ही या त्याच लोकांची पूजा करत होतो, आतापर्यंत आम्हाला डोळ्यानं न दिसणाऱ्या लोकांची आम्ही पूजा केली, आतापर्यंत आम्हाला काहीच न दिलेल्या लोकांची आम्ही पूजा केली, पण भगवान आज फक्त तुम्हाला पुष्प अर्पण केल्यानंतर असं वाटतंय की आमच्या साऱ्या इच्छांची पूर्तता झाली. गुडघ्यावर बसून त्या 500 महिला भगवान बुद्धाला म्हणू लागल्या की भगवान, आजपासून आम्ही तुमचं शिष्यत्व स्वीकारतोय, आम्ही गुरु बदलला. तुम्ही आम्ही गुरु बदलला ना कधी? 14 ऑक्टोबर 1956 ला नागांच्या नागभूमीत तुम्ही आम्ही गुरु बदलला. विचार करा, या 500 महिलांनी बुद्ध काळात गुरु बदलला आणि गुरु कोण निवडला? भगवान बुद्ध. आणि म्हणून त्या महिलांनी गुरु बदलल्यामुळे तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं कर्मस्थान शिकवले आणि त्या 500ही महिलांचं कल्याण झालं. याला म्हणतात पूजाच पूजनीयानं. जे तुम्हाला आम्हाला पूजनीय आहे अशा लोकांचीच आम्ही पूजा केली पाहिजे. आणि अशा लोकांची जेव्हा आम्ही पूजा करू तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमचं आमचं मंगल होणार आहे. आणि पूजनीय लोकांची सेवा आणि पूजनीय लोकांची संगत ही अतिशय महत्वाची आहे. कारण याच संगतीमधून तुम्हाला आम्हाला काहीतरी प्राप्त होणार आहे. तेव्हा
त्यामुळे तुम्ही आम्ही ही गोष्ट बारकाईनं समजली पाहिजे की तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या सद्धर्मामध्ये पूजनीय कोण आहे. ज्यांच्यामध्ये शील नाही ते पूजनीय नाही, ज्यांच्यामध्ये दान नाही ते पूजनीय नाही, ज्यांच्यामध्ये त्याग नाही ते पूजनीय नाही, आणि ज्यांच्यामध्ये संयम नाही ते पूजनीय नाही. शील, दान, त्याग, संयम या चार गोष्टी ज्यांच्यामध्ये नाहीत ते पूजनीय नाहीत. त्यांच्या जवळही जाऊ नका आणि त्यांच्या संगतीत पण बसू नका. साप, सापाची संगत आवडते का तुम्हाला? आहे का कोणी असं भरतपूरचं रोज सापाला कवटाळून झोपू लागला? आहे का? आणि साप त्याच्यावर किती प्रेम करा, तो मात्र त्याचा कार्यक्रम करेल. त्याच्यामुळे जे लोक पूजनीय नाहीत ना त्यांच्या संगतीमध्ये राहू नये. पूजनीय हा वयाने मोठा पण असू शकतो, वयाने लहान पण असू शकतो, आणि आपल्या वयातला सुद्धा असू शकतो. बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं जातं, तर आम्ही लग्न लावताना बऱ्याच वेळेस पाहतो त्या पोराला आणि पोरीला, नवरी नवरदेवाला म्हणतात लोक, मोठे माणसं आहेत, पाया पड, आशीर्वाद देतील. आता वयानं मोठा आहे, बम दारू पिऊन बसलाय, ते काय आशीर्वाद देणार आहे? मग सुखी हो. आणि त्या नवरी नवरदेवाला काय आशीर्वाद लागणार आहे? नाही का? एखादं लेच खोटं बोलणार आहे, एखादी बाई चाडी चुगली करणारी आहे, एकाही शिलाचं पालन नाही, आणि तिच्या रात्रभर जरी पाया पडल्या तर काय आशीर्वाद भेटणार आहे? का? काय आशीर्वाद भेटणार आहे? आणि तसं जर झालं असतं ना तर इथे आम्ही दुखी राहिलो नसतो आणि तुम्ही दुखी राहिले नसते. कोणाच्या पाया पडल्यानंतर जर कोणाला आशीर्वाद भेटला असता तर हे सारं जगत सुखी झालं असतं. इथं तासन तास बसायची आम्हालाही गरज नसती आणि तुम्हालाही गरज नसती. 70,000चा पेंडोल टाकायची गरज नसती आणि 2 दिवसाचं भोजन बनवायची गरज नसती. आहे का? एवढं सोपं आहे का? नाही ना. बरं सोडा, तुमचं आमचं सोडा, पण भगवान बुद्धाला वंदन करणारे लोक सुखी होतील का? नाही. बुद्धाचा धम्म कसा आहे? आचरणिक धम्म आहे ना. समजा बुद्धांच्या मूर्ती समोर तुम्ही सकाळी उठले जाऊन बसले आणि फुलं हातात आहे, हा, काही प्रमाणात तुमचे कुशल कर्म होतील कायेचे, है ना. म्हणजे कायेनं तुम्ही पुष्प अर्पण करू लागल्यात ना तथागताला, बस तेवढे कुशल कर्म आहे. आणि जोपर्यंत वंदना म्हणताल तोपर्यंत वाणीचे कुशल कर्म आहेत. पण वंदना म्हणत असताना जर एखादा वाईट मनात विचार आला तर बोंबलला कार्यक्रम झालं का नाही? आणि होतेच तस. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाच बदुठ्ठेन भासती वा करोती वा तत्त्वनं दुःख मनवेती चक्कं भवतो पदं. यासाठी कशासाठी सज्जनांची संगती का? तर यासाठी, कारण मन जर परिशुद्ध असेल, नितांत निर्मळ असेल आणि क्षणाक्षणाला त्या मनाचं परिक्षलन चालू असेल तर ते मन वेगळ्या प्रकारचा विचारच करणार नाही. वंदनेत बसलेल्या मस्त छान हात जोडून वंदना म्हणणं सुरू आहे. काही काही लोक ध्यानालाही बसतात, ध्यान बसता बसता डोळे उघड जाप त्यांची सुरूच राहते बिचाऱ्यांची. मन आहे शेवटी. मन काय साधं सुद्धा आहे का? ते मनोमय आहे, ते माकडासारखं आहे, ते एवढं इपितर आहे, ते कोणाला समजत नाही. त्याला समजून घेण्यासाठी श्रोतापन्न व्हावं लागते, सकृदागामी व्हावं लागते, अनागामी व्हावं लागतं आणि अरहत व्हावं लागतं, तेव्हा ते मन समजतं.
एक दोन दिन 4-5-6 महिन्याच्या साधनेनं काही मन समजत नाही. तर त्यामुळे हे मन आपल्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आम्हाला नित्य नियमानं या साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. आम्हाला पूजनीय लोकांच्या सहवासात यावं लागेल आणि पंडित लोकांची सेवा आम्हाला करावी लागेल. श्रमणांच्या संगतीमध्ये आलो पाहिजे, आम्ही भिक्खू लोकांच्या संगतीमध्ये आलो पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही याना त्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणाने अशा लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा त्या लोकांना आपल्या मनातले प्रश्न आपण विचारले पाहिजे, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे. आणि तेव्हाच कुठं तथागतांनी शिकवलेली त्यावेळची ती गाथा तुमच्या आमच्यासाठी खूप मंगलमय आहे. आणि म्हणून प्रिय सज्जन उपासक आणि उपासिकांनो, या 22व्या बौद्ध धम्म परिषदेला संबोधित करीत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी महामंगल सूत्रातील दिलेली पहिली गाथा, असे वनाच बालानं पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं. मूर्खाची संगती करू नका, पंडित लोकांची संगती करा, सज्जनांची पूजा करा, सेवा करा, त्यांच्या सहवासात राहा. हेच तुमच्या आमच्यासाठी सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ मंगल कार्य आहे. आणि म्हणून हे मंगल कार्य आपण सातत्यपूर्ण करावं, सज्जनांच्या संगतीमध्ये वारंवार जावं. सज्जन हे भेटत नसतील तर अशा परिषदांमध्ये यावं, विहारांमध्ये जावं, साधना करणाऱ्या भिक्खूंच्या संपर्कात राहावं, धम्म उत्कृष्ट पद्धतीने समजून सांगणाऱ्या भिक्खूंच्या सहवासात राहावं आणि वारंवार त्यांच्याकडून धम्म शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या धम्म परिषदेच्या निमित्तानं भरतपूर नगरी धम्मनगरीमध्ये उपस्थित आपल्या सर्वांप्रती मी खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो. गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून आमची इच्छा होती की नाही भरतपूरला जावं. आता यावेळेस योगायोग आला. वैशालीताईनं ते युट्यूबवरचे आमचे प्रवचन ऐकले आणि आम्हाला निमंत्रण दिलं. त्यामुळे वैशालीताई त्यांच्या संपूर्ण परिवारासाठी, या संपूर्ण आयोजन करणाऱ्या मंडळीसाठी, धम्मनगरी भरतपूर वासियांसाठी मी खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार वंदन करतो आणि आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करून जाता जाता फक्त एवढंच सांगतो की हे पूजनीय लोक स्वतःहून तुमच्या जवळ येणार नाहीत, तर तुमचे पुण्य वर्तमान काळातले पुण्य वाढवावे लागतील. आणि जेव्हा वर्तमान काळातले तुमचे पुण्यकर्म वाढतील तर तेव्हा आपोआप तुम्ही पंडितांच्याच संगतीत जा. कर्म मात्र विसरू नका. कर्म खूप महत्वाचे आहेत. भूतकाळातल्या कर्मामुळे माणसाचा जन्म मिळाला आणि वर्तमान काळातले कर्म जर आम्ही टिकवले तर भविष्य काळातली आमची गती ठरलेली असेल. वर्तमान काळातल्या कर्मावर मात्र विश्वास ठेवा आणि हे कर्म एवढ्या चांगल्या पद्धतीने करा की ते जाणीवपूर्वक कर्म करा आणि कुशल कर्म करा, जेणेकरून तथागतांनी सांगितलेल्या सज्जन लोकांच्या संगतीमध्ये तुम्ही याल, पंडित लोकांची सेवा करण्याची तुम्हाला संधी प्राप्त होईल आणि या सर्व कार्यातून तुमचे भविष्य काळातले पुण्यकर्म खूप चांगल्या पद्धतीनं वाढीस लागतील. तुम्ही सुखाने जगाल, सुखाने राहाल, आनंदाने जीवन जगाल, हे कर्माच्याच आधारावरती. तेव्हा आपले उत्तम उत्तम असे कर्म हो. इथून पुढे उद्याचाही पूर्ण दिवस तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचे प्रवचन ऐकायचे आहेत आणि मला खात्री आहे की उद्या मात्र या पेंडॉलमध्ये जागाच पुरणार नाही, एवढे लोक येतील. दरवर्षी पहिल्या दिवशी कमी असतात, दुसऱ्या दिवशी गर्दी असते. तर त्यामुळे आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो. बाहेर एवढा उन्हाचा तडाखा असताना सुद्धा मनातला अंधकाराचा भडका विझवण्यासाठी
तुम्ही त्या उन्हाच्या तडाक्यात धम्माचा उपदेश ऐकताय, तर यासाठी आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा मंगल मैत्री अर्पण करून मी आजच्या या धम्म परिषदेची माझी ही छोटीशी धम्मदेशना समाप्त करतो। भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, सर्वांचे मंगल हो। सर्वांनी म्हणा साधू साधू साधू।